ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 30. देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन. श्री कपिल देव म्हणतात, जसा वाऱ्याने उडून जाणारा मेघांचा समूह त्याची ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहतो, परंतु त्याचा महान पराक्रम जाणत नाही. जीव सुखाच्या अभिलाषाने ज्या ज्या वस्तू मोठ्या कष्टाने मिळवतो त्या त्या बलवान काल नष्ट करतो, त्यामुळे त्याला अंतः दुःख होत होते. याचे कारण हेच आहे की हा मंदमती जीव मोहामुळे आपले हे नाशवान शरीर व त्यांच्याशी संबंधी घर, शेत, धन इत्यादी नित्य आहे असे मानतो. या संसारात हा जीव ज्या ज्या योनीत जन्म घेतो त्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही. हा भगवंतांच्या मायेने असा मोहित होतो की कर्माप्रमाणे नरकातल्या योनीमध्ये जन्म घेऊनही तेथील विष्ठा आदी तुच्छ भोगांमध्येच सुख मानल्या कारणाने ती योनी सोडू इच्छित नाही. हा मूर्ख आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशु, धन आणि बांधवांमध्ये आसक्त होऊन त्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठा भाग्यशाली समजतो. त्यांच्या पालन पोषणाच्या चिंतेने त्याचे संपूर्ण अंग काळजीने जळत असते. तरी दुर्वासनामुळे हृदय दूषित झाल्या कारणाने हा मूर्ख नेहमी यांच्यासाठी निरनिराळी पापे करीत राहतो. उलटा स्त्रियांनाही एकांतात दाखवलेल्या कपटपूर्व प्रेमामुळे आणि मुलांची गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रिय गुंतल्याने गृहस्थ घरातील दुःखप्रधान तुच्छ कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. त्यावेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखांचा प्रतिकार करण्यात यश मिळाले तर तो त्यालाच सुखासारखे मानतो. इथून तिथून भयानक हिंसावृत्तीने धनाचा संचय करून अशा लोकांचे पोषण करतो की ज्यांचे पोषण करण्यामुळे हा नरकात जातो. स्वतः तर त्यांच्या खाण्यापिण्यातून उरलेले अन्न खाऊनच राहतो. वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही तेव्हा हा लोभाने अधीर होऊन दुसऱ्यांच्या धनाची इच्छा करू लागतो. जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्न सफल होत नाहीत आणि हा मंदबुद्धी निर्धन होऊन कुटुंबाचे भरण पोषण करण्यास असमर्थ होतो, तेव्हा अत्यंत दीन आणि शीतातूर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो. हा आपले पालन पोषण करण्यास असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री पुत्रादी याचा पहिल्यासारख्या आदर करीत नाहीत. जसे कंजूस शेतकरी म्हाताऱ्या बैलाची उपेक्षा करतात, एवढे होऊनही त्याला वैराग्य येत नाही. ज्याचे याने स्वतः पालन केले होते तेच आता याचे पालन करतात. वृद्धास्तवा आल्या कारणाने हा कुरूप होतो, शरीर रोगी बनते, जठराग्नी मंद होते, भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतो. तो मरणोन्मुक्त अवस्थेत घरी पडून राहतो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्री पुत्रादिकांनी अपमानपूर्वक दिलेला अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो. मृत्यू समय जवळ आल्या कारणाने वाताचे उत्क्रमण होऊन डोळ्यांची बुबुळे बाहेर येतात. श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते. खोकताना आणि श्वासोच्छ्वास करताना त्याला मोठे कष्ट होतात. तसेच कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर होऊ लागते. शोकाकोड नातलगांनी घेरलेल्या हा पडून राहतो आणि मृत्यू पाशात बांधला गेल्याने त्यांनी बोलवून काही बोलत नाहीत. अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियांवर विजय न मिळवता नेहमी कुटुंबाचे पालन पोषण करण्यातच व्यग्र राहतो, तो रडणाऱ्या स्वजनांमध्ये अत्यंत वेदनाने बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. यावेळी त्याला नेण्यासाठी अतिभयंकर आणि रागाने डोळे लाल झालेले जे 2 यमदूत येतात, त्यांना बघून हा भयाने मलमूत्र त्याग करू लागतो. ते यमदूत त्याला यातना देहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराध्याला घेऊन जातात त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून बळजबरीने यमलोकीच्या दीर्घ सफरीवर त्याला घेऊन जातात. त्याच्या दरडावण्याने
त्याचे हृदय विदीर्ण होते आणि शरीर थरथरा कापू लागते. वाटेत कुत्री त्याचे लचके तोडतात. त्यावेळी आपण केलेल्या पापांचे स्मरण करून तो व्याकुळ होतो. तहान भुकेने तो व्याकुळ होतो. तसेच घाम, आगीचा वणवा व गरम वाऱ्याची झळ यामुळे तो तप्त होऊन जातो. पाणी नाही, विश्रांती नाही, अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जात असताना एक पाऊलही पुढे टाकण्याची त्याला शक्ती नसते. यमदूत त्याच्या पाठीवर चाबकाची फटकारे मारतात. तेव्हा मोठ्या कष्टाने तो चालू लागतो. तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो. त्याला मूर्छा येते. तरतरी आल्यावर तो पुन्हा उठतो. अशा प्रकारे अतिशय दुःखमय अंधाऱ्याला मार्गाने यमदूत त्याला यमपूरला घेऊन जातात. यमलोकाकडे जाणारा मार्ग 99,000 योजने आहे. इतका लांबचा मार्ग 5-6 घटकात चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो. तेथे त्याच्या शरीराला धधकत्या आगीत टाकून जाळले जाते. कधी स्वतः तर कधी दुसऱ्यांनी त्याचे तुकडे तुकडे करून त्याचेच मांस त्याला खाऊ घातले जाते. यमपुरीतील कुत्री, आगर, निघाडे यांच्याकडून जिवंतपणेच त्याची आतडी बाहेर खेचली जातात. साप, विंचू आणि डास अशा चावणाऱ्या किंवा डंख मारणाऱ्या जीवांकडून त्याला पीडित केले जाते. शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे केले जाते. त्याला हत्तीकडून तुडविले जाते. पर्वत शिखरांवरून खाली ढकलले जाते किंवा पाणी आणि खड्ड्यात टाकून त्याला बुजवून टाकले जाते. या सर्व यातना तसेच अशा प्रकारच्या तामिश्र, अंधतामिश्र, रौरव इत्यादी नरकांच्या अनेक यातना स्त्री असो व पुरुष त्या जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणाऱ्या पापांमुळे भोगाव्यात लागतात. हे माते, काही लोकांचे असे म्हणणे आहे की स्वर्ग आणि नरक तर याच लोकी आहे, कारण ज्या नरक यातना आहेत ते येथेही दिसतात. आणि अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचे पालन करणारा किंवा फक्त आपलेच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब आणि शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापांचे मेल्यानंतर असे फळ भोगतो. आपले शरीर येथेच सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेले पापरूप शिदोरी बरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो. मनुष्य आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जे पाप करतो त्याचे दैवाने दिलेले अनिष्ट फळ तो नरकात जाऊन भोगतो. त्यावेळी तो इतका व्याकुळ होतो की जणू त्यांचे सर्वस्व लुटले गेले आहे. जो मनुष्य फक्त पाप कर्म करूनच आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात व्यस्त राहतो तो नरकामधील सर्व कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिश्र नरकात जातो. मनुष्य जन्म मिळण्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात तसेच डुक्कर, कुत्रा इत्यादी योनीमध्ये जितके कष्ट आहेत ते सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये त्याचा जन्म होतो. अध्याय 30 समाप्त. हरिओम तत्सत.